तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, जे बांधकाम कामगारांच्या मुलांना जे बांधकाम कामगारांचे मुलं आहेत त्यांच्या मुलांना जे स्कॉलरशिप मिळते, शिष्यवृत्ती मिळते, त्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया सविस्तर। बघा मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ हा ओरिजिनल आहे। कोणी म्हणतात का फेक वगैरे स्कॉलरशिप आहे म्हणून, असं काही नाही, ओरिजिनल आहे पूर्ण। आता पहिलीमध्ये जे विद्यार्थी आहेत, पहिली ते संपूर्ण अभ्यासक्रमापर्यंत, जसे की वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, ज्यांना कोणकोणत्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यांच्यासाठी आहे। आता बघा, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसून जाईल, मी आता स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतो, त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो दिसून जाईल म्हणजे कोणकोणत्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि याचा फॉर्म पर तुम्हाला तुमच्या इथं मोबाईलवरती आपल्या स्क्रीनवरती दिसून जाईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या मी व्हिडिओला सुरू करतो। तर संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघा, तर बघा मित्रांनो, आता स्क्रीन रेकॉर्डिंग मी सुरू केला, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल। बघा मित्रांनो, वरती लिहिलं आहे महाराष्ट्र शासन, बघा दिसत आहे तुम्हाला, महाराष्ट्र शासन तिथं लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर लिहिलं आहे मित्रांनो तिथं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ इथं लिहिलं आहे, बरोबर आहे। आता त्याच्यानंतर शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज, हा अर्ज आहे, तुम्ही बघू शकता इथे, बा तुम्हाला दिसत असेल इथं अर्ज लिहिला आहे, बरोबर आहे। आता या अर्जाबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया की नेमका हा अर्ज म्हणजे कशा पद्धतीने आहे, काय काय याच्यामध्ये भरावे लागते, ते संपूर्ण आता आपण जाणून घेऊया माहिती। तर बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, सर्वांना शेअर करून घ्या। बघा, आता कार्यालयाचे नाव, आता तुमच्या जवळचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचे तिथं तुम्ही नाव लिहा, हा इथं दिसत आहे तुम्हाला कार्यालयाचे नाव, तिथं कार्यालयाचे तुम्ही नाव लिहा। आता त्याच्यानंतर मित्रांनो येते जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असता, नागपूर, चंद्रपूर, तिकडे अमरावती, नाशिक, पुणे, तुमचा जो जिल्हा असेल मित्रांनो, बघा इथे या कॉर्नरला इथं जिल्ह्याचा ऑप्शन आहे, इथं जिल्हा, तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा। आता मित्रांनो, त्याच्यानंतर इथे अर्ज आवक दिनांक, इथं का करा, अर्ज आवक दिनांक लिहा मित्रांनो। बघा इथे मी केलेला आहे रकाना, बरोबर आहे, तिथं अर्ज आवक दिनांक लिहा। त्याच्यानंतर अर्ज जावक क्रमांक, बघा अर्ज जावक क्रमांक, हा जो रकाना मी तुम्हाला दिसत आहे तिथं अर्ज जावक क्रमांक लिहा। आता त्याच्यानंतर खालचा पाईन बघा, अर्जदाराने भरावयाची माहिती, बघा अर्जदाराने भरताना मागील पानावरील सूचनांचे पालन करावे। आता आणि आपण हे जे तुम्हाला सांगितले, हा फक्त कार्यालयीन उपयोगाकरिता आहे, म्हणजे जे कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतील ते, हा समोरचे हे जे आहे आपण तुम्हाला पहिले सांगितले, कार्यालयाचे नाव, अर्ज जावक दिनांक, अर्ज जावक क्रमांक, जिल्हा, हे कार्यालयाचे जे कर्मचारी राहतील ते भरतील, तिथं आपल्याला लिहायचं नाही, आपण तुम्हाला फक्त माहिती सांगितली। आता त्याच्यानंतर बघा, अर्जदाराने भरावयाची माहिती भरताना मागील पानावरील सूचना आहेत त्यांचे पालन करावे। आता त्याच्यानंतर अर्जदाराचे पहिले नाव, आता हा आपण रकाना जाणून घेऊया। बघा इथं अर्जदाराचे पहिले नाव, त्याच्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव तिथं लिहा। त्याच्यानंतर इथं लिहा मित्रांनो आडनाव, बघा सांगितलं आपण पूर्ण, अर्जदाराने भरावयाची माहिती, इथं अर्जदाराचे पहिले नाव, त्याच्यानंतर वडिलांचे पतीचे नाव, त्याच्यानंतर आडनाव इथं तुम्ही लिहून घ्या। आता त्याच्यानंतर इथे तुमचा जो नोंदणी क्रमांक राहते तुमच्या कार्डवर, बांधकाम कामगारवर जो नोंदणी क्रमांक राहते मित्रांनो, तो नोंदणी क्रमांक काय करा, इथं तुम्ही रकाना करताय, बघा इथं रकाना, या रकान्यामध्ये तुम्ही लिहून घ्या प्रॉपरली, याचं नोंदणी क्रमांक मित्रांनो चुकू देऊ नका, 2-3 वेळा चेक करा, केला। त्याच्यानंतर आता हा जो रकाना आहे मित्रांनो, बघा इथं अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, म्हणजे जे अर्जदार, तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचा फोटो, तुमच्या घरचे कोणी अर्ज करत असतील तर त्यांचा फोटो, बघा इथं अर्जदाराचा फोटो। आता त्याच्यानंतर येते नोंदणी दिनांक, तुम्ही नोंदणी कोणत्या तारखेला केला, म्हणजे जो बांधकाम आपला विभाग आहे कल्याणकारी मंडळ, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्याच्यामध्ये तुम्ही नोंदणी कोणत्या तारखेला केला, बघा इथं तुम्हाला दिसून जाईल, बघा दिसत आहे, इथं नोंदणी क्रमांक लिहा। त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघा नूतनीकरण दिनांक, बघा नूतनीकरण दिनांक इथे लिहायचा। त्याच्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक राहते, इथं ऑप्शन दिसतच आहे, इथं बघा इथं आधार क्रमांक लिहा, बरोबर प्रॉपरली चुकू नका देऊ। त्याच्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक तुम्ही तिथं
लिहून घ्या. ही माहिती भरली. आता बघा योग्य ठिकाणी टिक करा. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, मी अंडरलाईन करत आहे, योग्य ठिकाणी टिक करा. आता जर तुम्ही पुरुष असाल तर पुरुषच्या जागी राईट करायचं आहे. जर बघा त्याच्यानंतर तुमचा विवाह झाला असेल तर विवाहाच्या जागी विवाहित करायचं आहे, नसेल झाले तर अविवाहित करायचं आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं ऑप्शन येते, इथं तुम्ही बघू शकता जन्म दिनांक. बघा इथं जो तुम्ही बाण दाखवला आहे तिथं तुमचं जन्म दिनांक लिहा. त्याच्यानंतर बघा तुमचे वय किती आहे, इथं वय लिहा. बघा आता त्याच्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. बघा इथं आहे बा अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. आता तुम्हाला सांगतो मी बरोबर प्रॉपरमध्ये. इथं तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, कोणत्या शाखेत आहात इथं त्यानंतर लिहिलं आहे IFSC कोड. त्याच्यानंतर तुमचा खाते क्रमांक. बघा इथं समोर जे ऑप्शन दिसत खाते क्रमांक, शाखेचा पत्ता, त्यानंतर बँकेचे नाव. म्हणजे प्रॉपर माहिती मित्रांनो तुम्ही इथं भरून घ्या. बँकेचे नाव, तुमच्या शाखेचा पत्ता, IFSC कोड आणि तुमचा खाते क्रमांक चुकू नका देऊ, प्रॉपर लिहा. खाते क्रमांक झाला. हा मित्रांनो त्याच्यानंतर बघा आता पाल्याचा तपशील इथं दिसत आहे तुम्हाला. बघा आता इथं का लिहा तिथं तुम्ही वाचा. पाल्याचे नाव. बघा पाल्याचे नाव इथं लिहून घ्या तुम्ही. पाल्याचे नाव बघा दिसलं आहे. त्याच्यानंतर इयत्ता अभ्यासक्रम म्हणजे कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे, ज्या वर्गामध्ये शिकत असेल त्या वर्गाचे तुम्ही तिथं लिहू शकता. आता त्याच्यानंतर शाळा महाविद्यालय संस्थेचे नाव म्हणजे कोणत्या शाळेत शिकत आहे, कोणत्या संस्थेमध्ये शिकत आहे, कोणत्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे त्याचे नाव लिहा. आता त्याच्यानंतर बघा काय लिहिलं आहे तिथे, माझे पाले उपरोक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहे, बरोबर आहे, त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनांचा लाभ मिळावा ही विनंती तिथं लिहिलेली आहे. आता त्याच्यानंतर योजना क्रमांक बघा. आता मागणी केलेल्या लाभाची रक्कम तिथं लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर झालं. आता त्याच्यानंतर मित्रांनो इथं एक दिलेलं आहे बघा, मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ ब मधील विहित कागदपत्रे स्वयं साक्षींकित करून सोबत कागदपत्रे सादर करीत आहे. बघा आणि जे कागदपत्रे लागतात ते तुम्हाला सोबत सादर करीत लागतील. आता त्याच्यानंतर बघूया मित्रांनो, हे झालं. आता त्याच्यानंतर बघा इथं दिसत आहे प्रपत्र अ, शैक्षणिक योजनेच्या लाभाकरिता जोडावयाची सक्तीची कागदपत्रे. आता कागदपत्रांमध्ये कशा कशाचा समावेश आहे आता आपण रचना करूया. बघा कागदपत्रांमध्ये बघा आता मी रचना केलेला आहे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 1 येते महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र पाहिजे, जोडले असेल तर टिक करा, नसेल तर नाही करा. आता त्याच्यानंतर येते बँकेचे पासबुक. जर तुमची नॅशनल बँक असेल तर फारच चांगलं आहे, बँकेचे पासबुक जोडा. त्याच्यानंतर रहिवासी पुरावा, त्याच्यामध्ये काय येते आधार कार्ड येते, त्याच्यानंतर पारपत्र येते, त्याच्यानंतर वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर शिधापत्रिका आणि मागील महिन्याचे विद्युत देयक म्हणजे जो इलेक्ट्रिक बिल राहते तो पण जोडू शकता. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला, यापैकी एक म्हणजे हे आहेत, यापैकी एक तुम्ही जोडून घ्या. पॉईंट नंबर 4 येते शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, ज्याच्यामध्ये ते बोनाफाईड आणि शाळेचे ओळखपत्र. तुम्ही जर कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतात महाविद्यालयामध्ये त्यांना बोनाफाईड मागा, ते बोनाफाईड तुम्हाला देऊन देतील. तर बघा आपण हे आता कागदपत्रे पाहिले. आता त्याच्यानंतर मित्रांनो आता समोर आपण जाऊया. बघा आता आपण उपरोक्त बघा इथं लिहून आहे प्रपत्र ब, उपरोक्त प्रपत्र अ येथील कागदपत्रांशिवाय योजनानिहाय सादर करावयाची कागदपत्रे ते आपण आता बघूया. बघा इथं योजना क्रमांक दिलेला आहे, हे योजना तुम्हाला दिसत असेल, इथं क्रमांक तुम्हाला दिसत आहे, बघा दिसत आहे. आणि इथं तुम्हाला दिसत आहे बघा नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक योजनांचा तपशील दिसत आहे. आता त्याच्यानंतर कागदपत्रांचा तपशील काय काय लागणार आहे, त्याच्यानंतर जोडले आहे किंवा नाही तिथं ठीक. आता आपण पॉईंट नंबर 1 बघूया. बघा हा पॉईंट नंबर 1 बघूया. एक मित्रांनो क्रमांक 1 पासून बघूया काय काय आहे इथं. बघा मित्रांनो 2 पाल्यांना बघा इथं हे आहे, आपण सुरू करून घेऊया चांगलं. बघा इथपर्यंत घेऊन जाऊ म्हणजे पहिलं आपण बघत जाऊ. बघा पॉईंट नंबर 1 आहे 2 पाल्यांना 1ली ते 6वी साठी प्रतिवर्ष 2500 रुपये आणि किंवा 8वी ते 10वी साठी प्रतिवर्ष 5000 रुपये. बघा आता याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, याच्यासाठी कागदपत्रे
75% हजेरीबाबत शाळेचा दाखला लागेल, म्हणजे तुमच्या मुलांची 75% हजेरी असणे आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर जोडला आहे की नाही तर मित्रांनो इथं तुम्ही क्लिक करा. झाला. आता त्याच्यानंतर आपण बघूया 2 पॉईंट नंबर 2. बघा, 2 पाल्यांना इयत्ता, बघा इथं आपण आता पॉईंट नंबर 2 बघत आहोत. एक मिनिट. बघा आता आपण पॉईंट नंबर 2 बघा, 2 पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000 रुपये. तिथं तुम्हाला दिसत आहे, प्रॉपर माहिती आहे मित्रांनो, ही ओरिजिनल माहिती आहे. किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका, कागदपत्रांच्या तपशीलमध्ये बघा किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका, ते पण आवश्यक आहे, म्हणजे 50%च्या वर गुण पाहिजे. आता त्याच्यानंतर इथे पॉईंट नंबर आपण 3 बघूया. 3 बघा, 2 पाल्यांना इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष शैक्षणिक 10,000 रुपये. बघा आता याच्यासाठी काय असणार आहे, याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला 10वी व 11वीची गुणपत्रिका लागणार आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर बघूया पॉईंट नंबर 4 सुरू आहे. 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये. आता त्याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, इथं मित्रांनो कागदपत्रे लिहून आहेत. 3 याचे सेम आहेत, आपण 3 याचे सेम करून घेऊया. बघा एक मिनिट. 3 याचे म्हणजे संपूर्ण तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. बघा आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत इथं तुम्हाला दिसत असतील. बघा हां, इथं तुम्हाला मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक पाहिजे, त्याच्यानंतर प्रमाणपत्र, त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती बोनाफाईड असणे आवश्यक आहे. हा पॉईंट नंबर 4 साठी. आता पॉईंट नंबर 5 साठी आपण 5 बघूया. आता हा पॉईंट नंबर 5 बघूया. आता पॉईंट नंबर 5 मध्ये आपण आता सुरुवात करूया. बघा पॉईंट नंबर 5 येथे 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता 1,00,000 रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता 60,000 रुपये. आता याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत तेच, मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, त्याच्यानंतर प्रमाणपत्र, त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती बोनाफाईड पाहिजे. जोडले आहेत का नाही ते टिक करून घ्या. आता आपण वळूया पॉईंट नंबर 6 आणि 7 दोन्ही बघून घेऊया. आता बघा पॉईंट नंबर 6. 2 पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये व पदव्युत्तर पदविकेमध्ये 25,000 रुपये. आता याच्यासाठी कागदपत्रे काय असणार आहेत मित्रांनो, तेच कागदपत्रे हेच असणार आहेत. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती बोनाफाईड आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर पॉईंट नंबर 7 बघूया. 7. 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती, म्हणजे ते पावती, त्याच्यानंतर काय पाहिजे, MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती पाहिजे. हा झाला. आता त्याच्यानंतर मित्रांनो इथे हा दिलेला आहे संपूर्ण, इथं संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही वाचून घ्या. मी आधारे घोषित करतो की म्हणजे संपूर्ण इथं माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता इथं त्याच्यानंतर हे कार्यालय उपयोगाकरिता आहे, कार्यालयातले उपयोग करतील कर्मचारी जे राहतील, संपूर्ण माहिती इथे लिहिलेली आहे. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर केली की महाराष्ट्र राज्य इमारत इतर बांधकाम विभागामार्फत हे जे शैक्षणिक लाभाकरिता जे बांधकाम कामगारांची मुलं आहेत त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा, सुख समाधान सोयी याव्या, त्यासाठी शासनाने हे चांगली योजना सुरू केली आहे. त्यांना मदतीसाठी, शिक्षणासाठी, पुस्तके घेण्यासाठी म्हणजे जे काही स्कॉलरशिप त्यांना मिळते हे मिळणार आहे. त्यांना ट्युशन्स वगैरे घेण्यासाठी हे स्कॉलरशिप शासनामार्फत मिळत आहे. संपूर्ण माहिती बघितली आहे मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला काय करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण की अशाच ज्या महत्त्वाच्या ज्या अपडेट राहतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.